आकाशांच्या गजरात गुलालाच्या उधळणीत गौरी गणपतींचं जल्लोषात विसर्जन। काल गणेश चतुर्थीच्या 6व्या दिवशी ठाण्यात गौरी आणि गणपतींच्या विसर्जनाची परंपरा जपली गेली। परंपरेनुसार यंदा गौरींचं आगमन 4थ्या दिवशी झाल्यानं 6व्या दिवशी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं। दरवर्षीप्रमाणे गौराईची पूजा आणि विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडलं। गौराईची पूजा वनस्पती आणि फुलांच्या जुड्या तयार करून पारंपरिक षोडोपचार पद्धतीनं करण्यात आली। महिलांनी गौराईंचं पाण्यात विसर्जन केलं तर गणेश विसर्जनाचा उत्सव ढोलताशांच्या गजरात पार पडला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी वातावरण भक्तिमय झालं होतं। गणपती बाप्पाला साश्रुपूर्ण निरोप देताना भाविकांमध्ये एकता आणि श्रद्धेची भावना दिसून आली। विसर्जन सोहळ्यात तरुणाईसह महिला, मुलं, मुली आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। ढोल पथकांमध्ये महिलांचा सहभाग खास आकर्षण ठरलं। फुलांची आकर्षक सजावट आणि पारंपरिक वाद्यांच्या तालात मिरवणूक रंगली। महापालिकेनं गणेश विसर्जनासाठी विशेष व्यवस्थांची तयारी केली होती। विसर्जन घाटांवर स्वयंसेवी संघटनांनी निर्माल्य व्यवस्थापनासाठी उपाययोजना केल्या होत्या। सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन दलाचं पथक, आरोग्य आणि विद्युत विभाग उशिरापर्यंत कार्यरत होते। भाविकांनी यावेळी साश्रुपूर्ण वातावरणात गणेशाला निरोप दिला। केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात 4714 घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जात आहे। पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यातील 31,000 घरगुती सौर ऊर्जेचं वीज ग्राहक झाले आहेत। यापैकी 4714 ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जात आहेत। त्याशिवाय राज्यात आणखी 875 अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची कामं वेगानं पूर्णत्वाकडे जात आहेत। प्रत्येक घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे 120 ते 360 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे। यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या घरात कर्जांची सोय उपलब्ध करून दिली आहे। अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून 25 वर्ष मोफत वीज मिळणार आहे। पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील घरं आता उजळून निघाली आहेत। अमेरिकेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाण्यात भाजपकडून तीव्र विरोध। अमेरिकेत राहुल गांधी यांनी भारताच्या विरोधात दिलेल्या विधानामुळे देशाच्या प्रतिमेला धक्का लागल्याचं सांगत ठाणे शहरात भाजपनं मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं। ठाण्यातील कोटनाका येथे भाजप आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली हा विरोध करण्यात आला। या आंदोलनादरम्यान राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या। तसंच राहुल गांधी आरक्षण विरोधी अशा पोस्टर हातात घेऊन कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला। या आंदोलनात मोठ्या संख्येनं भाजपचे स्थानिक कार्यकर्ते, नेते, महिला कार्यकर्त्याही सहभागी झाल्या होत्या। त्यांनी राहुल गांधी यांच्यावर देशाच्या प्रतिमेला हानी पोहोचवल्याचा आरोप करत त्यांचा निषेध केलाय। अमेरिकेत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे जागतिक स्तरावर भारताच्या प्रतिमेवर परिणाम होईल असं सांगण्यात आलं। संजय केळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींना काँग्रेस पक्षाच्या नीती नियमांचा विरोध करणारा नेता म्हणून ओळखलं आणि त्यांच्या विधानांमुळे देशाची प्रतिमा मलिन झाल्याचा त्यांनी आरोप केला। काँग्रेसवर टीका करतानाच भाजपनं देशहितासाठी उभं राहण्याची कळकळीची त्यांनी विनंती केली। यावेळी भाजप आमदार ठाणे शहर संजय केळकर, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, सरचिटणीस सचिन पाटील, वृषाली वाघोले तसंच इतरही या आंदोलनात सहभागी झाले होते। राहुल गांधींनी देशाबाहेर जाऊन देशविरोधी भाष्य केलेलं आहे आणि त्याचा देशातली जनता आणि आम्ही तीव्र निषेध करतो। यांची सवयच आहे देशाच्या बाहेर जायचं, देशाच्या विरुद्ध बोलायचं, देशविरोधी वक्तव्य करायचं आणि जो देश विकासाकडे नेला जातोय, आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली क्रमांक 5 वर नेला जातोय। सारं जग या देशाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतंय आणि राहुल गांधी जे आहेत ते बाहेर गेले, आतमध्ये तर बरोबर जातात
पण देशाच्या बाहेर देखील चुकीच्या पद्धतीने बोलतात, देशविरोधी बोलतात, आरक्षणाच्या विरोधी देखील बोलतात. आरक्षण विरोधी बोलणं याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अपमान करणं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी नेहमीच निवडणुकीतही हरवलंय आणि अपमानित देखील केलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशातली जनता याचा तीव्र निषेध करते. त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य त्वरित थांबवावं, देशाची माफी मागावी. त्यांना काय पडलेली नाही, त्यांना फक्त निवडणूक दिसते, वोट बँक पॉलिटिक्स दिसतं आणि त्याच्यामुळे देशात आणि देशाच्या बाहेर ही मंडळी जी आहे ती सत्तेकरता आपापली आहे. 50 वर्षात तर काही केलं नाही, परंतु आता अनेक वर्ष जी आहे ती यांची सत्ता हातातून गेली आहे, 100च्या वर पण येत नाही आणि त्याच्यामुळे काही करून सत्ता मिळवण्याकरता देशविरोधी काम जे करतायत आणि त्यांचे सगळे जे मित्र आहेत, उद्धव ठाकरे, शरद पवारजी, हे सगळे मुख गिळून बसलेले आहेत. इतर वेळेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्याच या चॅनलवर बडबड 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 करत असतात. साधा तुम्ही निषेध पण करत नाही. आरक्षणाच्या विरोधी तुम्ही आहात हे आता लोकांना तुमचा खरा चेहरा दिसलेला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी स्थापित गणेश मूर्तीचं गृहसंकुलाच्या आवारात पर्यावरणपूरक विसर्जन. ठाणे शहरात गणेशोत्सवाच्या उत्साहात गणरायाचं विसर्जन मोठ्या जल्लोषात पार पडलं. शहरातील विविध विसर्जन घाटांवर आणि कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाच्या सोहळ्यांना भरपूर गर्दी जमली होती. मात्र या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या गृहसंकुलाच्या आवारात पर्यावरणपूरक विसर्जनाची अनोखी व्यवस्था केली होती. सरनाईक यांनी फुलांनी सजवलेल्या खास हौदाची निर्मिती करून विसर्जन पार पडलं. या हौदात फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून आकर्षक सजावट तयार करण्यात आली होती. आमदार सरनाईक, पूर्वेश सरनाईक आणि संपूर्ण सरनाईक कुटुंबीय या प्रसंगी उपस्थित होते. हा विसर्जन सोहळा अत्यंत शांततेने आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं पार पडला. आमदार सरनाईक यांनी पर्यावरणाच्या संरक्षणाचा संदेश देत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या ऐवजी नैसर्गिक पर्यायांचा वापर करून विसर्जनाचं महत्त्व पटवून दिलं. हा उपक्रम ठाण्यातील नागरिकांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरलं आहे. गणेशोत्सवाच्या पारंपरिक उत्साहात पर्यावरणपूरकता जपण्याचं महत्त्व या प्रसंगी विशेषपणे अधोरेखित झालं. गणपती बाप्पा मोरया. पुढल्या वर्षी लवकर ह्या जयघोषामध्ये आज आमच्या गणेशाचं आणि त्याचबरोबर गौरींचं आज विसर्जन करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव घरामध्ये साजरा करतोय की लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीच जर अशा पद्धतीनं लोकांना दाखवलं की पर्यावरणपूरक गणेश हा आमच्या घरामध्ये आम्ही बसवतो. आणि आमच्या बिल्डिंगच्या खाली या ठिकाणी आपण बघताय की पॉन्ड बनवलेला आहे आणि त्या पॉन्डमध्ये त्या शाडूच्या मूर्तीच्या गणेशाचं विसर्जन केलेलं आहे. आणि लोकांनाही आमचं सांगणं आहे की दिवसेंदिवस जगामध्ये ज्या पद्धतीनं पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे अशा पद्धतीनं प्रत्येकाने जर थोडा थोडा विचार करून हा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशा पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला किंवा बाकी आपल्या जीवनामध्ये पण काही अशी कृती केली तर निश्चितपणे भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होऊ शकेल. पर्यावरणाचा असा संदेश देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ह्या भागाचा गोळा माजिवडा विधानसभाचा आणि प्रामुख्याने ठाणे आणि वीर भाईंदरचा आमदार म्हणून मी गेल्या
काही वर्षापासून प्रयत्न करतोय। आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, माझे मोठे चिरंजीव वियंग सरनाईक अतिशय भक्तिभावानं या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात आणि आनंद घेत असतात। आमची नगरसेविका परिषद सरनाईकसुद्धा फार तन्मयतेनं ही देवीची आराधना आणि गणेशाची उपासना करत असतात। त्यामुळे अतिशय भक्तिभावाच्या वातावरणामध्ये हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो। माझं लोकांना एकच सांगणं आहे, सर्व नागरिकांनी पर्यावरणाचा ऱ्हास न होता गणेशोत्सव साजरा करायचा, जेणेकरून येणारी भविष्यातली पिढी ही सक्षम होऊ शकेल। महायुती चांगलं काम करते, बाप्पाकडे काय मागितलं? बाप्पाला एकच मागणं आहे की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या 27 महिन्यांपासून ह्या राज्याचं नेतृत्व करत असताना समाजातील सगळ्या घटकांना सांभाळून घेण्याचं काम त्यांनी केलं आहे। माझी लाडकी बहीण योजना तर ह्या महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेसफुल झालेली एक योजना आहे। अनेक योजना ज्या आहे ह्या राज्य शासनाच्या वतीने गेल्या 27 महिन्यात लागू झालेल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होत आहे। जे शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे असू द्या, विद्यार्थ्यांचे असू द्या, सर्वसामान्य झोपडीधारकांचे असू द्या किंवा रिक्षा चालकांचे असू द्या, सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी ठरलेले मुख्यमंत्री म्हणून या देशामध्ये सर्वोत्तम मुख्यमंत्री ठरलेले आहेत। तर हेच मुख्यमंत्री राज्याला भविष्यामध्ये सुद्धा लाभावे आणि ह्या महाराष्ट्राचा सुजलाम सुफलाम अशाच पद्धतीने विकास व्हावा ही ईश्वराच्या चरणी आणि प्रामुख्याने बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो। गौरी गणपती विसर्जनाकरिता निघालेल्या भक्तांसाठी मोफत सरबतचं वाटप। गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या निमित्तानं काल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सूरज दळवी यांच्या पुढाकाराने आणि ओबीसी युवा मोर्चाचे कोकण विभाग महाराष्ट्र प्रदेश संयोजक अमित पाटील यांच्या सहकार्यानं ठाणे शहरातील कोलशेत खाडी विसर्जन घाट येथे गौरी गणपतीच्या विसर्जनासाठी निघालेल्या भक्तांसाठी मोफत सरबत वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना मोफत सरबतचं वाटप करण्यात आलं। यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सूरज दळवी, ओबीसी युवा मोर्चाचे कोकण विभाग महाराष्ट्र प्रदेश संयोजक अमित पाटील यांच्यासह परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, मेघनाथ घरत, राकेश जैन तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते। आज गौरी गणपतीच्या विसर्जनाची फार मोठी गर्दी या कोलशेत घाटावर असते आणि त्यामुळे सालाबादप्रमाणे भारतीय युवा मोर्चाने या ठिकाणी सरबत वाटप ठेवलं आहे। कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथनं मिरवणुकीने लोक जातात आणि त्यांची ताण भागायला म्हणून ही सेवा या ठिकाणी उभी केली आहे। ज्याच्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी, अमित पाटील, आमचे घरत, या लोधा आमाराचे राकेश जैन अशी सगळी मंडळी ही या ठिकाणी रात्री 11 वाजेपर्यंत हे सरबतचं वाटप करणार आहे। नागरिकांना मी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देईन। गणेशोत्सव हा आपला पर्यावरणपूर्वक असला पाहिजे। गणेशोत्सव जो आहे तो आनंदाने, एकजुटीने, एकत्रितपणे साजरा केला पाहिजे आणि योग्य योजनेबद्ध, नियोजनबद्ध शिस्तीमध्ये मग मिरवणूक असो किंवा गणेश उत्सवाचा उत्सव असो हा त्या पद्धतीने केला पाहिजे की जेणेकरून सर्वांना त्याचा आनंद लुटता येईल। प्रचंड आवाजामध्ये करून देखील लोकांना त्याचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे त्या भागामधल्या सर्वांनी मिळून या गणेशोत्सव साजरा करावा। मी विघ्नहर्त्याला साकडं घालेन, प्रार्थना करेन की या शहराची आणि आमच्या या महाराष्ट्राची उन्नती हो, भरभराट हो। पाऊस देखील पडलेला आहे। शेतकऱ्यांना, बळीराजाला देखील हे वर्ष जे आहे ते सुखाचं जावं, चांगलं त्या ठिकाणी पीक पाणी येवो आणि सर्व जनांना या ठिकाणी सुखसमृद्धी मिळो।